बैठे सावधान. आज आपल्या शाळेमध्ये गणवेश वितरण कार्यक्रम आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक आणि कर्तव्य सोशल ग्रुपच्या अध्यक्षा माननीय सौ वहिनी साहेब यांच्या हस्ते आपल्या शाळेमध्ये मोफत गणवेश वितरणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रम वितरणाप्रसंगी आपल्या नगरपालिकेचे नगरसेवक माननीय श्री शरददादा गायकवाड हेही आपल्या शाळेमध्ये उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपल्या शिक्षण मंडळाचे सभापती माजी सभापती माननीय श्री राजेंद्र सिंह राजपूत साहेब हेही आपल्या शाळेमध्ये उपस्थित आहेत. त्याचबरोबर श्री गणेश भोसले, त्याचबरोबर आलिम बेपारी, दादासाहेब जाधव, चेतन सोलंकी, भविष्यत जमादार आणि श्री वसीम सय्यद या सर्व मान्यवरांचं आपल्या शाळेच्या वतीने मी हार्दिक असं स्वागत करतो. त्याचबरोबर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री कारंडे सर यांना विनंती करतो की त्यांनी प्रस्तावित करा. अध्यक्षा माननीय श्रीमंत छत्रपती सौ वेदांतिकाराजे भोसले, माननीय नगरसेवक श्री शरददादा गायकवाड, त्यांचे सर्व कार्यकर्ते, तसेच समाज सदर बाजारामधील जे सामाजिक कार्यात अग्रेसर असतात असे आमचे राजेंद्र सिंह राजपूत साहेब, माजी शिक्षण मंडळ सभापती, या सर्वांचं सहकार्यानं ते सदर बाजारामधील शाळा आता मी माननीय वहिनी साहेबांना सर्व नगरपालिका शाळांची परिस्थिती माहीत आहे आणि ती ओळखूनच गेले 10 वर्ष 10 ते 12 वर्ष की त्या ज्यावेळेस बाबाराजांचा वाढदिवस असतो त्या वाढदिवसाच्या निमित्त जे शैक्षणिक साहित्य जमा होतं, पुष्पगुच्छ किंवा दुसऱ्या काही गोष्टी स्वीकारण्यापेक्षा ज्या वह्या शैक्षणिक साहित्य हे उच्च दर्जाचं शैक्षणिक साहित्य गेले 10-12 वर्ष नगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मिळत आहे. हे साहित्य तुमच्यापर्यंत कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून त्या पोहोचवतात आणि सांगायला आनंद होतोय की नगरपालिका शाळांमध्ये हे जर मागचा सगळा विषय साहित्याचाही गेला तर ते करोडो त्याची किंमत जाईल. तर हे इतकं मोठं काम त्या कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी तुमच्यासाठी केलेलं आहे की एक सामाजिक जाणीवेतून ज्यावेळेस या गोष्टी निर्माण होतात किंवा या गोष्टी समाजात जातात त्यावेळेस त्याचा खूप मोठा फायदा समाजाला होतो. आमच्या नगरपालिका शाळातील मुलांची तशी परिस्थिती अवघड आहे. झोपडपट्टीतील मुलं आहेत, त्या स्वतः एका शाळेच्या अध्यक्षा आहेत, परंतु तरीही त्यांनी या सर्व मुलांसाठी काहीतरी आपण केलं पाहिजे या जाणीवेतून नेहमीच मदत करत आलेले आहेत. मी शिक्षण मंडळाच्या वतीनं आणि शाळेच्या वतीनं आणि सर्व सदर बाजारमधील आमच्या पालकांच्या वतीनेही त्यांना धन्यवाद देतो आणि शाळेच्या वतीनं माननीय नानांना मी विनंती करतो की त्यांनी उच्च देऊन त्यांचं स्वागत करा. सर्व सन्माननीय सौ वेदांतिकाराजे भोसले, आमच्या वहिनी साहेब, तसेच या शाळेचे मुख्याध्यापक कारंडे सर आणि इथं जमलेले माझे सर्व सहकारी अभिषेक, बबलू, चेतन, गणेश भोसले, देशमुख, आलिंबाई यांचं पहिल्यांदा मी त्या कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत करतो. आणि त्याचबरोबर आज या ठिकाणी ज्या वैचारिक धारणेनं आणि ज्या सामाजिक बांधिलकीतनं त्या भावनेनं वहिनी साहेबांनी आज हे पाऊल उचललं आहे, तर मी आमच्या सगळ्यांच्या वतीने पहिल्यांदा वहिनी साहेबांचं लाख लाख आभार मानतो. त्याचं कारण एवढंच आहे की या शाळेत शिकणारी जी मुलं आहेत खरोखर त्यांच्या घरातल्यांची परिस्थिती आणि त्यांचं रोजचं दैनंदिन जगण्याचं जीवनमान हे मला माहीत आहे. कारण सगळी ही मुलं आहेत ही माझ्या भागातली झोपडपट्टीत राहणारी मुलं आहेत. अशा मुलांना
आज या ठिकाणी गणवेश वाटप करून, वह्यांचं वाटप करून ज्या सामाजिक बांधिलकीतून हे पाऊल उचलले गेले आणि आज या भूमिकेतून या मुलांच्यावर वैचारिक जे काय परिणाम होतील यातलाच माझा एखादी मुलगी, एखादा मुलगा ज्यावेळेस या देशाचा सक्षम नागरिक होईल, या राज्याचा सक्षम नागरिक होईल, हे सर्व आशीर्वाद सन्माननीय वहिनी साहेबांना लागतील आणि लागावेत अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो. आणि मला सरांनी इथे 2 शब्द बोलायला दिले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. आजच्या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित तुम्ही सर्व लाभार्थी, आज जे वह्या आणि गणवेश इथं आपण वाटप करणार आहे त्या सर्व वह्या हे शिवेंद्र बाबांच्या वाढदिवसाला म्हणजे हार तुऱ्याच्या ऐवजी आपण जे आवाहन केलं होतं त्यांच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या चाहत्यांना की तुम्ही हार तुरे पेढे आणून पैसे वेस्ट करू नका, त्याच्यापेक्षा शैक्षणिक साहित्य द्या, त्याचा उपयोग कुणाला ना कुणाला नक्कीच होतो. तर हे सर्व वह्या त्याच्या अनुषंगाने त्यांच्या वाढदिवसाला त्यांना भेट म्हणून दिलेली आहे. ते आज तुम्हाला आम्ही देणार आहे. तुमचं आत्ताच शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे आणि याचे नक्कीच तुम्हाला चांगला उपयोग होईल असं मला वाटतंय. काही मुलांना गणवेश पण इथं देणार आहे. शासन पण तुम्हाला गणवेश देतं, पण आय थिंक फार उशिरा देतं. बरीचशी मुलं ह्या शाळेतले दिवसभर त्या गणवेशातच असतात. मला वाटतं 1 किंवा 2च देतात. तर एक अजून असावं तुमच्याकडं म्हणून गणवेश पण आम्ही देणार आहे. तर त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या शाळेसाठी करा आणि स्मार्ट चिल्ड्रन, स्मार्ट मुलं दिसावेत एवढीच त्याच्यातनं अपेक्षा आहे. मी शरद गायकवाड यांची आभारी आहे, कारण का नगरसेवक होऊन मला वाटतं 8 महिने झाले असतील बरोबर. आज मला वाटतं 5वा का 6वा कार्यक्रम आम्ही करतो एकत्र त्यांच्या वॉर्डमध्ये. म्हणजे एक असू शकतो. हे खरंच त्यांच्या आई खरं नगरसेविका आहेत, पण पूर्ण जबाबदारी घेऊन शरदनी स्वतःचं काम बाजूला ठेवून आज पूर्ण वॉर्डचं काम ते करतायत. ही खूप कौतुकाची गोष्ट आहे. आणि नुसतंच वॉर्डाचं नाही पण पर्यावरणाचं पण काम, म्हणजे झाडं लावणे, मग आम्ही एकत्र बोरिंग काढलेलं आहे आणि सगळ्याच कार्यकर्त्यांची त्यांना चांगली साथ आहे. बस एक नगरसेवक म्हणून पुढे येऊन ते काम करत आहेत आणि हे खरंच कौतुकाची गोष्ट आहे. असंच वारंवार त्यांनी उपक्रम करावेत त्यांच्या वॉर्डमध्ये आणि जो विश्वास लोकांनी त्यांच्यावर ठेवलेला आहे त्याला त्यांनी सार्थ करावं एवढी अपेक्षा त्यांच्याकडनं पण व्यक्त करते. आणि तुम्ही सगळ्यांनी आज जे काय तुम्हाला मिळते हेच पुढं जाऊन तुम्ही कधीतरी देण्याची भावना नक्की तुमच्यात असावी. चला एक साथ बरेप्पा हातात द्या की सगळ्यांची एक फोटो घ्यायचे. लाईन लावा की 2-3 जण लावा. लाईन लावा 2-3 जणांची. मुली बी या, 2-3 सुद्धा देतात. बसतंय ना. 1 मिनिट थांबा जरा मुलांची नाही तुमच्या एवढं स्मार्ट. थँक्यू. सागर कोळी. मुलींचं घ्या की, मुलींचं नाही घेतलं मॅडम. तिकडे बघ बा. मुलींचं घ्या की, 4 घ्या. ओंकार. खरं सर ओंकार करा. एक मुलीचं घ्या. ही कोण मॅडम? हॅलो वह्यांचं घ्या की अरे वह्यांची घ्या की तुम्ही फक्त बघून घ्या, काढून घ्या बरं का जरा. तिकडे बघ, तिकडे बघ. सगळ्यांचं आहे ना. अरे सर्वांचा घ्या. जरा लाईन लावा की. मुलींनो या की या. लाईन लावा की सुद्धा करतो मुलांची करतो. बस ठीक आहे.
अच्छा द्या. सगळ्यांना थांबायचं. मगाशी म्हटलं बघ थोडक्यात की आमच्या रजपूत साहेब आम्हाला गेले 5 ते 6 वर्ष की जेवढे पालक एखादे करत नाहीत तेवढं ते मला स्वतः बोलवून घेतात की इथं मुलगा आहे, त्यांचं दुकान आहे आणि दुकानात जर कोण मुलगा दिसला आई बरोबर तो शाळेत कुठल्या जात नसेल मला लगेच बोलवून घेतात, फॉर्म घेऊन या, हा मुलगा दाखल करायचा. शाळाबाह्य मुलं दाखल करायची. खरं तर आता संस्थेमार्फत त्याचा सर्वे चालू आहे. पण खरोखर की ते आम्हाला इतकं सहकार्य करतात की सदर बाजारमधील शाळाबाह्य मुलं जवळजवळ 50 ते 60 मुलं त्यांनी स्वतः ती शाळेच्या प्रवाहात आणले. म्हणजे सामाजिक संघटना कार्य करत असतील वगैरे, पण की आपलं दैनंदिन काम करता करता ते करतात. त्याचा खरं ह्या ठिकाणी आवर्जून उल्लेख करणं गरजेचं आहे. कधी त्यांनी अपेक्षा केलेली आहे, गेल्या 2-3 वर्षात ते शाळेकडे सुद्धा आले नाहीत, परंतु मला बोलवून घेतात की असं आहे सर, मुलं न्यायला एवढी या, आणि ते स्वतः देतात तिथं मुलं. आम्ही सर्वे चालूच असतो, परंतु ते प्रत्येकाची चौकशी करून देतात. त्यामुळं व्यक्तिशः मी शाळेच्या वतीनं त्यांचे आभार मानतो आणि अशा कार्यक्रमाप्रसंगी त्यांना खरोखर धन्यवाद देणं मला उचित वाटतं. तसंच की त्यांना मी वैद्य साहेबांना विनंती करतो त्यांना जो माननीय श्री नरेंद्र दाभोलकर यांच्या समवेत त्यांनी त्यांचं दुःखद निधन होण्याच्या अगोदर त्यांनी नगरपालिकेने कार्यक्रम घेतला होता की पर्यावरण पूरक गणेशोत्सव. तर आम्ही निश्चितपणे तो कुठे कृत्य काही बनवता येत नाहीत मुलांना, परंतु जितक्या चांगल्या पद्धतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सवात सहभाग घेता येईल. दुसरा एक आम्ही सहभाग निश्चितपणे शाळेच्या वतीने देतोय. आणि त्यांचं एक अजून प्लॅस्टिकच्या संदर्भातलं की प्लॅस्टिक मुक्ती, तोही विषय जेव्हापासून त्यांनी प्लॅस्टिक मुक्तीचा विषय कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून समाजापुढे आणला तेव्हापासून आम्ही मुलांना प्लॅस्टिक वापरण्यापासून परावृत्त करतो. आम्ही मुळात शिक्षक ज्या पिशव्या आपल्या कापडे आहेत त्याचाच वापर जास्तीत जास्त करत असतो. तर तो एक त्याच्याबद्दलही त्यांना धन्यवाद देतो की ते अशाच प्रकारे त्यांच्या याच्यातून जागृती व्हावी आणि आज हा कार्यक्रम घेतला त्याबद्दल त्यांचे पुनश्च एकदा धन्यवाद. माननीय शरद नाना गायकवाड यांनाही खूप खूप धन्यवाद, त्यांनी इथं कार्यक्रम हा घडवून आणला. माननीय श्री राजेंद्रसिंह राजपूत, श्री गणेश भोसले जे शिवजयंतीला खूप आमच्या मुलांना खाऊ वाटप करून मदत करतात. कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो. आपल्या सर्व मीडियाला धन्यवाद आणि हा कार्यक्रम संपला असत आहे. दरवर्षी शिवेंद्रराजेंच्या वाढदिवसाला अनेक त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे चाहते ते गुच्छ आणि हार देण्याच्या ऐवजी त्यांना वह्या देतात. हे आव्हान गेले 10 ते 12 वर्षापूर्वी आपण केलेलं होतं. कारण का वह्या दिल्या तर त्या कुणाच्या तरी उपयोगी तरी होतात. आणि एक गुच्छ हा 500-600 रुपयाचा असतो. त्याच्यात किमान 2 डझन वह्या येतात आणि त्या वह्यांचा वापर ह्या चांगल्या गोष्टीसाठी होऊ शकतो. दरवेळेस जून महिन्यात आम्ही ह्या वह्यांचं वाटप जिथं गरजू विद्यार्थी आहेत तिथं करत असतो. नगरपालिकेच्या शाळा असतील, जिल्हा परिषदच्या शाळा असतील, या सर्व ठिकाणी आम्ही या वह्यांचं वाटप करतो. आणि तेच वाटप आज इथं सदर बाजारला शरद गायकवाड यांनी नियोजन केलेलं आहे आणि वह्या वाटपचा कार्यक्रम इथं घेतलेला आहे. त्याचबरोबरीने सगळ्याच मुलांना युनिफॉर्म्स मिळतात असं नाही. शासनाचं जर तुम्ही धोरण बघितलं तर जातीप्रमाणे युनिफॉर्म्स मिळतात. कधी 1 मिळतं, कधी 2 मिळतं आणि बऱ्याच वेळा ही मुलं दिवसभर युनिफॉर्ममध्येच असतात. तर त्यांना एक एक्स्ट्रा युनिफॉर्म असावा म्हणून कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येक मुलाला एक एक्स्ट्रा युनिफॉर्म आम्ही आज दिलेला आहे. तर ह्याचा उपयोग त्यांनी चांगल्या गोष्टीसाठी करावा. त्यांच्या शैक्षणिक ह्या वर्षात त्यांना ह्याची मदत होईल एवढीच अपेक्षा आहे. मला आवर्जून सांगायचं आहे, शरद आता त्यांच्या आई नगरसेवक आहेत पण पूर्ण ते जबाबदारी घेऊन वॉर्डातली कामं करत आहेत आणि मला वाटतं ह्या 8 महिन्यात 6 कार्यक्रम आम्हीच एकत्र केलेले आहेत आणि त्याच्यात पर्यावरणाचा पण आहे जो मला विषय जास्त महत्त्वाचा वाटतो.
झाडं लावलेली आहेत. नुसतं लावून नाही, त्याचं संगोपन केलेलं आहे. ईदच्या दिवशी आपण बरंच म्हणजे ईद साजरी केली झाडं लावून. तर हा पण उपक्रम एक चांगला इथं ह्या भागात केलेला आहे. आणि बोरिंगचं कब्रस्तानमध्ये बोरिंगचं काम आपण कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून केलेलं आहे. तर हे सगळे विधेयक कामं आहेत पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं, मुलांच्या पुढच्या वाटचालीच्या शैक्षणिक दृष्टिकोनातनं, आणि हे सगळे कार्यकर्ते त्याच्यात सहभागी आहेत. खूप चांगली गोष्ट आहे. असंच सहकार्य सगळ्यांचं असावं. थँक्यू.